Welcome to Niti IAS Academy, an institution for UPSC or MPSC studies. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, वेलकम टू द प्लॅटफॉर्म ऑफ नीति आय एस अकॅडमी. विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांना माहितीच आहे की 2025 पासून राज्यसेवा ही डिस्क्रिप्टिव्ह होती आणि त्याच अनुषंगाने विद्यार्थ्यांच्या हितासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी आपण एक इश्यू बेस्ड करंट अफेअर्सची सुरुवात केलेली आहे. ह्या इश्यू बेस्ड करंट अफेअर्स सिरीजमध्ये आपण हाय इम्पॅक्ट हाय प्रोबॅबिलिटी जे इश्यूज आहेत, जे मुख्य परीक्षेसाठी असतील किंवा पूर्व परीक्षेसाठी असतील, त्याची पूर्णपणे तो इश्यू समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. आता हा इश्यू बेस्ड करंट अफेअर्स काय इम्पॉर्टंट आहे, यामध्ये आपण जो करंट इव्हेंट आहे तो फक्त जाणून घेणार नाही, म्हणजे येस इट इज अ पार्ट ऑफ आवर डिस्कशन, पण त्याचबरोबर आपण त्याची बॅकवर्ड इन्फॉर्मेशन आणि फॉरवर्ड इन्फॉर्मेशन ज्याला आपण म्हणतो किंवा 360 डिग्री इन्फॉर्मेशन समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहे. हे का महत्त्वाचं आहे तर डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नमध्ये तुम्ही जर प्रत्येक विषयाचे जर 100 इश्यूज कव्हर केले, प्रत्येक विषयाचं म्हणतोय मी, तर यू विल बी इन बेटर पोझिशन इन ॲक्च्युअल एक्झाम टू हँडल डिफरंट काइंड ऑफ क्वेश्चन्स. आयोगाने जर कुठला तुम्हाला एक सरप्राईज ज्याला आपण गुगली म्हणतो, गुगली क्वेश्चन जरी विचारला तर या 100 इश्यूजमध्ये तुमच्याकडे इनफ डेटा असेल की तुम्ही तो क्वेश्चन टॅकल करू शकणार आहात. म्हणून तुम्ही अभ्यासाची तयारी करत असताना इश्यू कव्हर करा, रादर दॅन करंट इव्हेंट्सच्या पाठीमागं पळत राहण्यापेक्षा जर तुम्ही ठराविक इश्यूज कव्हर केले देन यू विल बी इन अ बेटर पोझिशन. सो वी ऑलरेडी हॅव कवर्ड 3-4 इश्यूज. इफ यू हॅवंट सीन इट, गो चेक इट. जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा अँड टेल युअर नियर अँड डिअर वन्स टू गिव्ह अ positive feedback. Now, to begin with today's lecture, it is about India's top 10 states with highest per capita income. So this article deals with per capita income, ज्याला आपण मराठीमध्ये दरडोई उत्पन्न म्हणतो किंवा प्रतिव्यक्ती उत्पन्न म्हणतो. आता हे आर्टिकल आपण चर्चेला का बरं घेतलेलं आहे, याचं कारण असं की लोकसत्तामध्ये एक न्यूज आली होती. त्यामध्ये काय मेन्शन केलं होतं की महाराष्ट्र 2013-14 आणि 14-15 मध्ये दरडोई उत्पन्नाच्या क्रमवारीमध्ये दुसऱ्या स्थानावरती होता. आत्ता जी रिसेंट आकडेवारी आलेली आहे, जी पार्लमेंटमध्ये जे राज्यमंत्री आहेत, फायनान्सचे राज्यमंत्री आहेत, त्यानुसार महाराष्ट्राची घसरण जी आहे ती कितव्या स्थानावरती झालेली आहे, दुसऱ्यावरनं किती झालेली आहे, 5व्या स्थानावरती. मग त्या अनुषंगाने जरी ॲब्सोल्यूट टर्म्समध्ये महाराष्ट्राचं दरडोई उत्पन्न वाढत असेल, परंतु जी क्रमवारीमध्ये आपली घसरण होत चाललेली आहे. आपली जी वाढ आहे रिलेटिव्हली इतर राज्यांच्या तुलनेमध्ये इतकी एक्सपोनेन्शियल नाही आहे किंवा सुसंगत अशी नाही आहे. म्हणून ह्याच मुद्द्यावरती आयोग तुम्हाला प्रश्न विचारू शकतो की पर कॅपिटा इन्कममध्ये महाराष्ट्राची घसरण होणं का बरं चिंताजनक आहे. म्हणून आपण पर कॅपिटा इन्कम म्हणजे काय हे समजून घेणार, पर कॅपिटा इन्कम विविध राज्यांमध्ये व्हॅरी का होतो हे पण समजून घेणार, त्याबरोबर पर कॅपिटा इन्कम महत्त्वाचा काय हे पण जाणून घेणं तितकंच महत्त्वाचं आहे. त्यानंतर पर कॅपिटा इन्कमच्या मर्यादा कुठल्या आहेत आणि ही पर कॅपिटा इन्कमची कॉन्सेप्ट पूर्णपणे समजून घेण्यासाठी आपण इंटरनॅशनल कंपॅरिझन पण समजून घेणार आहोत. त्याचबरोबर शेवटी आपण याच्यावरती मुख्य परीक्षेला एक प्रोबॅबल क्वेश्चन कसा बनवू शकतो आणि त्याचं प्रोबॅबल किंवा मॉडेल आन्सर कसं असलं पाहिजे यावरती सुद्धा सविस्तर चर्चा करणार आहोत. तर टू बिगिन द लेक्चर, इट इज अबाउट इंडियाज टॉप 10 स्टेट्स विथ हायेस्ट पर कॅपिटा income. Here it talks about 10 states with highest per capita income. Now we have to first understand the concept of per capita income. Per capita income ची कॉन्सेप्ट काय, म्हणजे एकूण लोकसंख्येमध्ये प्रति व्यक्ती उत्पन्न किती, जे तुमच्या ज्याला आपण ग्रॉस नॅशनल इन्कम म्हणतो, ग्रॉस नॅशनल इन्कम आणि नेट नॅशनल इन्कम, म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाला ज्या वेळेस आपण एकूण लोकसंख्येने भागतो त्यावेळेस आपल्याला काय भेटतं, प्रतिव्यक्ती उत्पन्न. म्हणजे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न भागिले राज्याची किंवा देशाची एकूण लोकसंख्या, तर आपल्याला काय भेटणार, पर कॅपिटा इन्कम किंवा ज्याला आपण काय म्हणतो प्रतिव्यक्ती उत्पन्न किंवा दरडोई उत्पन्न. आता हे निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न म्हणजे काय हे समजून घेण्याच्या अगोदर आपण GDP काय हे समजून घेऊ आणि GNP काय आणि त्यावरनं आपण निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नावरती कसं येतो हे समजून घेण्याचा प्रयत्न करू. आता GDP काय,
ज्याला स्थूल देशांतर्गत उत्पादन आपण जे म्हणतो, GDP, त्यानंतर NDP, त्यानंतर GNP, त्याचबरोबर NNP आणि शेवटी सरती येतं ते नेट नॅशनल इन्कम. आता GDP काय? GDP समजून घेण्यासाठी आपल्याला GDPची जी कॉन्सेप्ट आहे, एका राष्ट्राच्या विदिन द बाउंड्रीज ज्या काय वस्तू आणि सेवांचं उत्पादन होतं त्यांची जी व्हॅल्यू आहे त्याला काय आपण म्हणतो, GDP. म्हणजे ह्या बाउंड्रीच्या आतमध्ये जे काय उत्पादन होतंय त्याला आपण काय म्हणणार, GDP. आणि ज्या वेळेस ह्या व्हॅल्यूमधनं आपण घसारा वजा करतो त्यावेळेस आपल्याला काय भेटतं, NDP, नेट डोमेस्टिक प्रोडक्ट किंवा निव्वळ देशांतर्गत उत्पादन आपण असं म्हणतो. आता ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट काय? ग्रॉस नॅशनल प्रोडक्ट म्हणजे थोडक्यात समजून घ्यायचं झालं तर GDP मध्ये देशांतर्गत जी उत्पादन होत आहे किंवा जी व्हॅल्यू आहे ती आपण फक्त मोजतो, वेरॅज GNP मध्ये आपण काय मोजतोय, जे दोन प्रकारचे जे भारतीय बाहेरच्या देशांमध्ये किंवा राज्यांमध्ये काम करतात. पर्टिक्युलरली हिअर विल टेक एक्झाम्पल ऑफ कंट्री. बाहेरच्या देशांमध्ये जे भारतीय काम करतात त्यांचं उत्पन्न, ज्यांना आपण NRI म्हणतो, आणि जे फॉरेनर्स, जे परकीय व्यक्ती भारतामध्ये काम करतात यांचं उत्पन्न काय बाहेर जाणार, यांची जी निव्वळ शिल्लक जे असणार आहे त्याला आपण काय म्हणतो, GNP, ज्याला इंग्लिशमध्ये नेट फॅक्टर इन्कम फ्रॉम अब्रॉड असं सुद्धा म्हटलं जातं. म्हणजे GDP मध्ये भले ते भारतीय असतील किंवा परकीय असतील त्यांनी उत्पादन केलेल्या वस्तू आणि सेवांचं मूल्य मोजलं जातं. तर GNP मध्ये फक्त भारतीय इरेस्पेक्टिव्ह ऑफ प्लेस, भले ते भारतात असू दे किंवा बाहेरच्या देशामध्ये असू दे, त्यांचं उत्पन्न काउंट केलं जातं आणि देशामध्ये जे परकीय व्यक्ती आहेत त्यांनी जे कमवलेलं उत्पन्न वजा केलं जातं आणि जे उत्पन्न आपल्याला भेटतं त्याला काय म्हणतो आपण, ग्रॉस नॅशनल इन्कम. आणि ज्या वेळेस ह्या ग्रॉस नॅशनल इन्कम मधनं डेप्रिशिएशन आपण ज्यावेळेस वजा करतो त्यावेळेस आपल्याला काय भेटतं, नेट नॅशनल इन्कम ॲट व्हॉट, ॲट फॅक्टर कॉस्ट. दिस इज व्हॉट वी डिस्कस हिअर, की GDP, NDP, GNP, NNP, आणि ज्यावेळेस आपल्याला ही NNP भेटते, ज्यावेळेस आपण घसारा वजा करतो तो हा घसारा कशामध्ये असतो, हा मार्केट प्राइसमध्ये असतो, मार्केट प्राइस. आणि ज्या वेळेस या NNP मधनं आपण इनडायरेक्ट टॅक्सेस वजा करतो आणि सबसिडीज ऍड करतो तर आपल्याला काय भेटतं, नेट नॅशनल इन्कम, ज्याला आपण काय म्हणतो, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्न. आणि ज्यावेळेस या निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने भाग दिला जातो त्यावेळेस आपल्याला काय भेटतं, प्रति व्यक्ती उत्पन्न. अँड दिस इज व्हॉट वी आर डिस्कसिंग हिअर, दॅट इज द कॉन्सेप्ट ऑफ पर कॅपिटा इन्कम. नाव वी आर डन विथ द कॉन्सेप्ट ऑफ पर कॅपिटा इन्कम. नाव वी शॅल सी सम डेटा. काही डेटा आहे याच्या बाबतीत. तर 2024-25ला जे कॉन्स्टंट प्राइसेसवरती देशाचं पर कॅपिटा उत्पन्न किती होतं, 1,14,710. तेच 2024-25 म्हणायला पाहिजे, 2024-25 मध्ये किती आहे सध्याला, 1,14,000. तेच 2014-15ला किती होतं, 72,000. म्हणजे वाढ किती झालेली आहे, ऑलमोस्ट 42,000ची वाढ झालेली आहे, ज्याला आपण काय म्हणू, एक 57% 5% अशी काहीतरी वाढ झालेली. ही टक्केवारी इतकी इम्पॉर्टंट नाहीये. आपण काय घेतलं की रिलेटिव्ह 2014-15ला जे प्रतिव्यक्ती उत्पन्न होतं देशाचं ते किती होतं, 72,805. ते 24-25ला 1,14,710 झाले, म्हणजे अराउंड 42,000 वाढलेलं आहे. आता आपण नेक्स्ट स्लाइडमध्ये जे टॉप 5 स्टेट्स आहेत, जरी न्यूज 10 राज्यांची जरी दिली असेल तर वी शॅल सी विच आर द टॉप 5 स्टेट्स इन टर्म्स ऑफ पर कॅपिटा इन्कम. यामध्ये सर्वप्रथम कोण आहे, कर्नाटक आहे. कर्नाटकाचं प्रति व्यक्ती उत्पन्न किती आहे, 2,04,000. तामिळनाडूचं किती आहे, 1,96,000. हरियाणाचं किती आहे,
1,94,000 आणि महाराष्ट्राचं तेलंगणा किती 1,87,000 आणि महाराष्ट्राचं किती आहे 1,76,000. म्हणजे जरी आपण देशाच्या एकूण सरासरीपेक्षा आपलं जे प्रतिव्यक्ती उत्पन्न आहे ते जास्त असेल तरी आपली जी क्रमवारी आहे देशांमध्ये बाकीचे जे राज्य आहेत देशांमध्ये यांचं सरासरी जे प्रतिव्यक्ती उत्पन्न आहे ते वाढत चाललंय. त्या तुलनेमध्ये महाराष्ट्राची घसरण होतीये आणि म्हणूनच हा टॉपिक आपल्यासाठी इम्पॉर्टंट बनतोय. आता हे उत्पन्न आपण कसं काढलं, ज्यावेळेस महाराष्ट्राची जी टोटल नेट नॅशनल ज्याला आपण म्हणतो की पर कॅपिटा नेट स्टेट GDP ज्यावेळेस आहे त्याला जर आपण एकूण लोकसंख्येने भागितलं, किती महाराष्ट्राची आता सद्यस्थितीला लोकसंख्या एक साधारणतः 13.5 करोड, जी 2011 सेन्ससमध्ये किती होती ती 11.5 करोड होती. म्हणजे लोकसंख्येला एकूण लोकसंख्येने ज्यावेळेस तुमच्या नॅशनल जे नेट नॅशनल प्रोडक्टला ज्यावेळेस आपण भागतो त्यावेळेस आपल्याला काय भेटते पर कॅपिटा इन्कम. नाव मूव्हिंग नेक्स्ट we shall see why per capita income varies across different state. पर कॅपिटा इन्कम व्हॅरी का होती? आता आपण पर कॅपिटा इन्कमची कॉन्सेप्ट काय हे समजून घेतलं. आता व्हॉट आर द रिझन्स वाय डज इट डिफर फ्रॉम स्टेट टू स्टेट? द फर्स्ट रिझन हिअर इट इज अ लेवल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन. औद्योगिकरणाचं प्रमाण किती आहे त्या राज्यांमध्ये. जर एखाद्या राज्यामध्ये जर महाराष्ट्रासारखं राज्य असेल, गुजरातसारखं राज्य असेल त्या ठिकाणी किंवा साऊथर्न स्टेट असतील या ठिकाणी औद्योगिकरण जास्त आहे. इवन जर फॅक्ट समजून घ्यायची झाली तर जे दक्षिणेतले जे 5 राज्य जे आहेत त्यांचं देशाच्या एकूण GDP मध्ये किती टक्के योगदान आहे? त्यांचं एकूण GDP मध्ये 30% योगदान आहे. म्हणजे बघा जे दक्षिणेतली जी राज्य आहेत त्यांच्यामध्ये औद्योगिकरण जास्त आहे, त्यामुळं आपल्याला प्रतिव्यक्ती उत्पन्नामध्ये दक्षिणेतील जी राज्य आहेत ती आघाडीवरती दिसतात. मग पहिलं पॉईंट काय की लेवल ऑफ इंडस्ट्रियलायझेशन जर जास्त असेल म्हणजे काय, लोकांच्या हातामध्ये काम आहे आणि ज्यावेळेस काम आहे तर उत्पन्न वाढतं आणि ते कशामध्ये रिफ्लेक्ट होतं? दरडोई उत्पन्नामध्ये. आता दुसरं जे रिझन आहे ते आहे सेक्टोरल कॉम्पोजिशन. म्हणजे तुमच्या राज्याची किंवा देशाची जे क्षेत्र आहेत, लोकसंख्या कुठल्या क्षेत्रावरती जास्त डिपेंडंट आहे, भले ती कृषी असेल, औद्योगिक असेल किंवा सेवा क्षेत्र असेल. जर तुमचं राज्य किंवा लोकसंख्या कृषी आधारित किंवा कृषीवरती जास्त डिपेंडंट असेल तर तुमचं दरडोई उत्पन्न कमी असणार. ते जर इंडस्ट्रीजमध्ये ऑक्युपाय असेल, तेच जर सेवा क्षेत्रामध्ये ऑक्युपाय असेल तर तुमचं दरडोई उत्पन्न जास्त असणार. अँड दिस इज व्हॉट इज रिफ्लेक्टेड इन दिस लिस्ट. वी कॅन सी दॅट महाराष्ट्र विच इज लिडिंग इन इंडस्ट्रीज अँड सर्व्हिसेस, तेलंगणा फार्मामध्ये असेल, कर्नाटका इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीमध्ये असेल, अशा विविध क्षेत्रांमध्ये विविध जे इंडस्ट्रीज आणि सर्व्हिस सेवा क्षेत्र जे आहेत मोठ्या प्रमाणात असल्याने ह्या राज्यांमध्ये पर कॅपिटा इन्कम जास्त दिसतं. वेराज उत्तरेकडील उत्तर प्रदेश असेल, बिहार असेल, जे प्रामुख्याने शेती आधारित आहे त्या ठिकाणी पर कॅपिटा इन्कम लो आहे. तिसरं आहे इन्फ्रास्ट्रक्चर अँड अर्बनायझेशन. आता ज्या राज्यांमध्ये पायाभूत सुविधा आणि शहरीकरण जास्त आहे त्या ठिकाणी प्रतिव्यक्ती उत्पन्न जास्त दिसतं. म्हणजे महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं तर महाराष्ट्र 45%, महाराष्ट्राचं जर बघितलं तर महाराष्ट्राचं 45% लोकसंख्या ही काय शहरी आहे. तीच सरासरी जर देशाची सरासरी घेतली तर ती किती आहे? ती 31% आहे. म्हणजे देशाच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्राची लोकसंख्या ही शहरी आहे, ज्याला आपण काय म्हणतो की महाराष्ट्र इज अ अर्बनाइज स्टेट. ज्यावेळेस तुमचं स्टेट अर्बनाइज असेल तर राज्य प्रशासन यंत्रणेला सोयीसुविधा पुरवणं सोपं होतं आणि जो खर्च आहे डिस्ट्रीब्युशनचा तो कमी होऊन सेवा खूप कमी खर्चामध्ये पुरवल्या जाऊ शकतात. आणि त्याचं काय होतं की आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर जो आहे सिटीजनचा तो कमी होऊन प्रति व्यक्ती उत्पन्न वाढतं. तर आणि सेकंड पॉईंट आहे इन्फ्रास्ट्रक्चर. जर पायाभूत सुविधा तुमच्या मजबूत असतील, रस्ते, मेडिकल्स, हॉस्पिटल्स, एज्युकेशन, तर त्यातनं काय होतं की तुमची ह्युमन कॅपिटल स्ट्रॉंग होऊन विच कॉन्ट्रीब्युट्स इन द इनोव्हेशन और विच कॉन्ट्रीब्युट्स इन रायझिंग ऑफ ग्रॉस स्टेट डोमेस्टिक प्रोडक्ट. याचं एक उत्तम उदाहरण जर घ्यायचं झालं तर नितीन गडकरी नेहमी सांगत असतात, एक कोट ते त्यांचा खूप फेमस आहे की अमेरिका इज रिच. एकदा त्यांना अमेरिकन प्रेसिडेंटनी म्हटलं होतं की अमेरिकन रोड्स आर नॉट गुड बिकॉज अमेरिका इज रिच, बट अमेरिका इज रिच बिकॉज अमेरिकन रोड्स आर
गुड. म्हणजे ज्यावेळेस तुमच्या पायाभूत सुविधा चांगल्या असतात त्यावेळेस वस्तू आणि माणसाचं, ज्याला लेबर आणि आपण काय म्हणतो की जे इनपुट कॉस्ट आहे त्यांची मुवमेंट फास्ट होती, ज्याला आपण लॉजिस्टिक कॉस्ट म्हणतो, ही लॉजिस्टिक कॉस्ट कमी झाली पाहिजे, ही इकॉनॉमीची कॉन्सेप्ट आहे जी साधारणतः 12-13% इंडियन कॉन्टेक्स्टमध्ये आपण ती किती कमी करण्याचा प्रयत्न करतोय, ती आपण 7 ते 8% करण्याचा प्रयत्न करत आहे. त्यामुळे ज्या ठिकाणी पायाभूत सुविधा आणि शहरीकरण जास्त आहे त्या ठिकाणी तुम्हाला प्रति व्यक्ती उत्पन्न जास्त आढळतं. नाउ मूव्हिंग नेक्स्ट, व्हॉट इज द नेक्स्ट रिझन? गव्हर्नन्स अँड पॉलिसी इफेक्टिव्ह. ज्या ठिकाणी प्रशासकीय व्यवस्था साऊंड असते, म्हणजे भूतपूर्व प्रधानमंत्री राजीव गांधी काय सांगायचे, जर लोकांसाठी 1 रुपया जर पाठवायचा असेल तर खर्च किती यायचा, त्याला खर्च यायचा 2.5 रुपये. म्हणजे 1990च्या दशकामध्ये भ्रष्टाचार किती मोठ्या प्रमाणात होता बघा. म्हणजे 1 रुपया पोचवण्यासाठी ॲडिशनल 1.5 रुपया द्यावा लागायचा. म्हणजे संसाधनाचा यामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये अपव्यय होत होता. आणि जे गरजू लोक आहेत, द पर्सन स्टँडिंग इन द लास्ट पर्सन स्टँडिंग, रांगेतला जो शेवटचा व्यक्ती आहे त्याला ज्या सुविधा शासनाकडनं भेटायला पाहिजे त्या भेटत नव्हत्या. त्यामुळे काय, गरीबच राहत राहिला आणि श्रीमंत होत गेला. त्याच कारणाने ज्या ठिकाणी गव्हर्नन्स आणि पॉलिसी इफेक्टिव्हनेस आहे त्या ठिकाणी आपल्याला दरडोई उत्पन्न जास्त आढळतं. का बरं? कारण का शासनाकडनं ज्या सेवा दिल्या गेल्या पाहिजेत त्या खूप इफेक्टिव्ह वेने इंटेंडेड बेनिफिशरीजपर्यंत पोहोचतात आणि त्यांचा आउट ऑफ पॉकेट एक्सपेंडिचर कमी होतो. नेक्स्ट इज डेमोग्राफिक्स. डेमोग्राफिक्स म्हणजे काय? लोकसंख्या. आता याबाबत असं इंडियाला काय म्हटलं होतं की इंडिया स्टील हॅज अ डेमोग्राफिक डिव्हिडंड. म्हणजे काय, 15 ते 64 वयोगटातली जी लोकसंख्या आहे ती वर्किंग आहे आणि 2026 पर्यंत ही किती होणार आहे? 67.3%. म्हणजे पुढच्या वर्षी देशातली एकूण लोकसंख्येच्या 67 जो 15 ते 64 वयोगटातले व्यक्ती आहेत. म्हणजे काय, जर तुमचे कमवणारे व्यक्ती जास्त असतील आणि डिपेंडंट लोक कमी असतील तर काय, तुमचं पर कॅपिटा म्हणजे दे आर एंगेज्ड इन मिनिंगफुल इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी विच रिझल्ट इन प्रोड्युसिंग गुड्स अँड सर्व्हिसेस आणि त्याच्यातनं काय होतंय, देशाची खुशाली वाढतीये, समृद्धी वाढतीये आणि ते रिफ्लेक्ट कशामध्ये होतंय? पर कॅपिटा इन्कममध्ये. मायग्रेशन ट्रेंड्स. आता या पर्टिक्युलर आर्टिकलमध्ये काय मेन्शन केलेलं आहे की महाराष्ट्रासारख्या राज्यामध्ये बाहेरच्या देशांमधून येणारा लोंढा खूप मोठ्या प्रमाणामध्ये, याचा इम्पॅक्ट काय होतोय की ह्या राज्याचा जो पर कॅपिटा इन्कम आहे तो कमी दिसतोय पर्टिक्युलरली. कारण का महाराष्ट्रामध्ये बाहेरच्या राज्यातून येणारा लोंढा खूप जास्त आहे. त्या राज्यांमध्ये जिथून ज्याला आपण इमिग्रेशन पण म्हणतोय, ऑलरेडी पर कॅपिटा इन्कम जास्त आहे, परंतु ज्यावेळेस ती लोकसंख्या आपल्या राज्यामध्ये येते तर एकूण उत्पन्नाला जे लोकसंख्येने जे भागतो त्याने काय होणार, जो पर कॅपिटा इन्कम जो आहे तो कमी दिसतोय. आणि शेवटचा आहे नॅचरल रिसोर्सेस युटिलायझेशन. म्हणजे जर तुमच्याकडे नैसर्गिक साधन संपत्ती मोठ्या प्रमाणामध्ये असेल तर त्याचा वापर कशासाठी केला जाऊ शकतो? त्याचा वापर लोकाभिमुख जे स्कीम्स आहेत, योजना आहेत ते राबवण्यासाठी केला जाऊ शकतो. याचं उत्तम उदाहरण कुठलं आहे? याचं उत्तम उदाहरण जर बघितलं तर सौदी अरेबिया, त्याच्यानंतर UAE, जे आखाती देशांमधले आखाती देशातले जे राष्ट्र आहेत यांचं जर बघितलं तर नैसर्गिक साधन संपत्तींनी समृद्ध आहे. मग त्याचा फरक काय होतोय की त्यातनं जो रेव्हेन्यू जनरेट त्यांचा जो होतोय, त्यांनी काय केलेलं आहे, लोकांसाठी चांगले रस्ते बांधलेले, ज्या मूलभूत पायाभूत सुविधा आहेत त्या चांगल्या प्रमाणे दिलेल्या आहे. पण हे केव्हा होईल? जर तुमची गव्हर्नन्स सिस्टम चांगली असेल तर. ज्याला तो चौथा पॉईंट आहे, जर गव्हर्नन्स सिस्टमच तुमची भ्रष्ट असेल तर तुमच्या जे नैसर्गिक साधन संपत्तीचा काहीच उपयोग नाही. म्हणून ऑलरेडी UPSCने एक क्वेश्चन विचारलाय की डिस्पाइट हॅव्हिंग नॅचरल रिसोर्सेस इन अबंडन्स आफ्रिका इज स्टील पुअर. म्हणजे नैसर्गिक साधन संपत्ती खूप मोठ्या प्रमाणात असून सुद्धा आफ्रिका हा गरीब आहे. तीच परिस्थिती भारतामध्ये पूर्वेकडील राज्यांमध्ये, पर्टिक्युलरली झारखंड, ओरिसा, बिहार या राज्यांमध्ये, आपल्याला छत्तीसगड या राज्यांमध्ये बघायला भेटते. म्हणून केवळ नैसर्गिक संसाधनं असणं गरजेचं नाहीये, त्यांचा योग्य प्रमाणामध्ये किंवा योग्य वापर असणं आणि त्यासाठी योग्य अशी गव्हर्नन्स स्ट्रक्चर असणं तितकंच इम्पॉर्टंट आहे. So those were the reasons for variance in per capita income among the different states. Now moving next, we shall see why per capita income is important. Per capita income इतका important का आहे? First is economic well-being indicator. जर एखादं राष्ट्र किंवा राज्य सधन आहे की नाही हे आपण कसं मोजणार? ऑब्विसली प्रति व्यक्ती उत्पन्न किती आहे, जे आपण नेक्स्ट काही स्लाइड्समध्ये बघणार आहे की अमेरिकेचं $85,000 आहे, भारताचं किती आहे? $2,800 आहे. म्हणून जर एखादं राष्ट्र, एखादं राज्य सधन आहे की नाही याचा एक वन ऑफ द क्रायटेरिया कुठला आहे? पर कॅपिटा इन्कम. नाव नेक्स्ट इज कंपॅरेटिव्ह टूल. 2 राज्यांमध्ये किंवा 2 राष्ट्रांमध्ये जर आपल्याला तुलना करायची असेल की त्यांची
प्रगती कशा पद्धतीने होती, अधोगती कशाने होतीये. तर जर आपल्याला एक त्यासाठी आधार पाहिजे, स्टॅटिस्टिक्स पाहिजे. आणि स्टॅटिस्टिक्स कशामुळे आपल्याला उपलब्ध होतात, पर कॅपिटा इन्कममुळे. म्हणजे एखाद्या राज्यांमधली जर प्रशासकीय व्यवस्था चांगली असेल ती कशामध्ये रिफ्लेक्ट होणार, त्या राज्यातील जे रहिवासी आहे त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ होईल. कशामुळं, कारण की राज्याला ज्या कुठल्या सेवा आणि सुविधा उपलब्ध करायच्यात त्या इच्छित लाभार्थ्यांपर्यंत, ज्याला आपण इंटेंडेड बेनिफिशरीज आहेत त्यापर्यंत पोहोचतायत. आणि त्या कारणानं तिथल्या रहिवाशांचा जो आउट ऑफ एक्सपेंडिचर कमी होऊन त्यांच्या सेव्हिंग्ज वाढतात आणि इट गेट्स रिफ्लेक्टेड इन देअर अर्निंग ऑर व्हॉट वी कॉल ॲज पर कॅपिटा इन्कम सबसिक्वेंटली. नाव थर्ड इज प्लॅनिंग अँड पॉलिसी. पर कॅपिटा इन्कमचा अजून एक इम्पॉर्टन्स काय की धोरणं, राज्याची धोरणं निश्चित करण्यासाठी जे दरडोई उत्पन्न आहे ते महत्त्वाचं आहे. जर एखाद्या जिल्ह्यांमध्ये, महाराष्ट्र स्पेसिफिक जर एखाद्या पर्टिक्युलर जिल्ह्यामध्ये दरडोई उत्पन्न कमी असेल तर त्या ठिकाणी दारिद्र्य निर्मूलनासाठी, पर्यावरणासाठी ज्या कुठल्या गोष्टी दरडोई उत्पन्न वाढवण्यात मदत करतील अशी धोरणं ठरवण्यास आपल्याला पर कॅपिटा इन्कम जे आहे ते मोजणं इम्पॉर्टंट आहे. आणि शेवट इज द लास्ट इज द ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स इंडिकेटर. कोण पब्लिश करतं HDI? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम. ज्या सद्यस्थितीला भारताची किती रँक आहे? भारताची 130 रँक आहे आउट ऑफ 193 कंट्रीज. म्हणजे बघा, भारताची सद्यस्थितीला किती रँक आहे? 130 आहे आउट ऑफ 193 कंट्रीज. आता पूर्व परीक्षेसाठी याच्यामध्ये HDI ला काय इम्पॉर्टंट होऊ शकतं की याचे कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत, आता याचे कॉम्पोनंट्स कुठले कुठले आहेत? याच्यामध्ये 3 प्रिन्सिपल कॉम्पोनंट आहे. हेल्थ आहे, एज्युकेशन आहे आणि पर कॅपिटा इन्कम आहे. म्हणजे जर पर कॅपिटा इन्कमचा फायदा काय होतो की तुमची HDI जी रँकिंग आहे, कोण देतं हे? युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम देतं आहे. ही HDI रँकिंग इम्प्रूव्ह होण्यासाठी मदत होते. म्हणून दीज आर द रिझन्स वाय पर कॅपिटा इन्कम इज इम्पॉर्टंट. मूव्हिंग नेक्स्ट, वी शॅल सी व्हॉट आर द लिमिटेशन्स ऑफ पर कॅपिटा इन्कम. पर कॅपिटा इन्कमचे लिमिटेशन्स काय आहेत? आता आपण त्याचे का व्हॅरी का होतो प्रत्येक राज्यांमध्ये ते बघितलं, ते इम्पॉर्टंट काय आहेत ते सुद्धा बघितलं. आता त्याचे लिमिटेशन्स काय आहेत हे पण आपण जाणून घेतलं पाहिजे. फर्स्ट लिमिटेशन काय, तर ही सरासरी आहे. सरासरी असल्या कारणामुळं एकूण उत्पन्नामधील जी विषमता आहे ती दडून राहते. म्हणजे काय, एकूण जे आपलं नेट नॅशनल इन्कम आहे, निव्वळ राष्ट्रीय उत्पन्नाला एकूण लोकसंख्येने ज्यावेळेस आपण बघतो त्यावेळेस आपल्याला प्रति व्यक्ती उत्पन्न भेटतं. परंतु वस्तुस्थिती अशी आहे का? बिलकुल नाही. का बरं नाही? जर रिसेंटली ऑक्सफॅमचा रिपोर्ट जर बघितला तर देशातल्या 1% जनतेकडं देशातली किती 60% वेल्थ आहे आणि तीच जनता प्रत्येक वर्षातलं जे उत्पन्न आहे त्याच्यामध्ये 40% वाटा आहे. म्हणजे हा ऑक्सफॅमचा रिपोर्ट काय सांगतो, देशातील 1% जनतेकडे देशाची 60% मालमत्ता आहे. वेअर ॲज जे देशाचं प्रतिवर्षी जे उत्पन्न आहे त्यामध्ये 40% उत्पन्न एकट्या या 1% वर्गाकडे जाते. म्हणजे काय होतं की पर कॅपिटा उत्पन्न जे आहे, पर कॅपिटा इन्कम, हे उत्पन्नातील विषमता ज्या राज्यांमध्ये असेल, देशांमध्ये असेल, ती उत्पन्नातील विषमता दडवतं. इट डझंट गिव्ह द क्लिअर पिक्चर ऑफ एव्हरीवन इन द कंट्री. द सेकंड लिमिटेशन इज अधिकृत आकडेवारीला मर्यादा. म्हणजे काय, भारतासारख्या देशामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये इनफॉर्मल वर्कफोर्स आहे. ज्यावेळेस इनफॉर्मल वर्कफोर्स असेल त्यावेळेस डेटा कलेक्शन इट बिकम्स डिफिकल्ट. म्हणून त्यातनं जे आकडेवारी येणार आहे ते एक तर कमी सांगितलं जाईल किंवा नसणारच आहे. म्हणून काय होतंय की जी पर कॅपिटा इन्कम आहे त्याला अधिकृत आकडेवारीची कमतरता आहे. थर्ड, जो एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट आहे कुठल्या औद्योगिकरणाचा, पर्यावरणावरती जो औद्योगिकरणाचा असेल की कुठल्या ऍक्टिव्हिटीचा काय इम्पॅक्ट होतोय आणि येणाऱ्या भविष्यातील पिढीसाठी तो कसा मोजावा लागेल याकडे कोणाचं लक्ष नाहीये. म्हणून जे दरडोई उत्पन्न आहे ते एन्व्हायरमेंटल इम्पॅक्ट एखाद्या कृतीचा काय होतो याच्यावरती दुर्लक्षित करतात किंवा करते. आणि शेवटचं आहे की मानवी विकासाचे जे इतर पैलू आहेत ते पर कॅपिटा इन्कममध्ये रिफ्लेक्ट होत नाही. म्हणजे काय, इतर पैलू कोणते आहेत मानवी विकासाचे? हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, ग्रॉस हॅपीनेस इंडेक्स जो आहे का, जरी तुमची GDP हाय असेल बट सिटीजन्स आर नॉट हॅपी, हाऊ इट इज रिलेव्हंट. म्हणजे मानवी विकासाचे जे विविध पैलू आहेत ते पैलू प्रतिव्यक्ती उत्पन्नामध्ये रिफ्लेक्ट होत नाही. सो दिस वर द लिमिटेशन्स ऑफ पर कॅपिटा इन्कम. मूव्हिंग नेक्स्ट, वी शॅल सी द इंटरनॅशनल कंपॅरिझन्स. इंटरनॅशनल कंपॅरिझन्स का समजून घ्यायचे? एक ब्रॉडर अंडरस्टँडिंगसाठी की भारताचं
पर कॅपिटा इन्कम किती आहे? $2700. हे जे आहे हे नॉमिनल टर्म्समध्ये आहे बरं का. हे जे आहे ते नॉमिनल टर्म्समध्ये आहे. आपण सुरुवातीला जे बघितलं ते कॉन्स्टंट प्राइसेसमध्ये बघितलेलं आहे. जी सुरुवातीची जी न्यूज होती बघा, आपण इथं बघितलं जे आहे हे जे आर्टिकल आहे इथं जे आहे की पर कॅपिटा नेट नॅशनल इन्कम ॲट कॉन्स्टंट प्राइसेस, जी काय आपण तुलना केलेली आहे ती कॉन्स्टंट प्राइसमध्ये केलेली आहे. येतं लक्षामध्ये? आता जे आपण बघतोय हा हे बघा, याच्यामध्ये जे बघितलंय आपण ते कॉन्स्टंट प्राइसेसमध्ये बघितलंय आणि आता जे आपण बघतोय जी आकडेवारी, जी इंटरनॅशनल कंपॅरिझन जे आपण करतोय यामध्ये जी आकडेवारी दिलेली आहे ती नॉमिनल प्राइसेसमध्ये दिलेली आहे, म्हणजेच काय करंट प्राइसेसमध्ये दिलेली आहे. तर ती किती आहे भारताचे? $2700. अमेरिकेची किती आहे? अमेरिकेचं जर बघितलं तर $85,000 आहे. चायनाचे $13,500 आणि बांगलादेश आपल्या जवळच $2800 आजूबाजूला आहे. आता ज्यावेळेस आपण प्रति व्यक्ती उत्पन्न आणि इंटरनॅशनल कंपॅरिझन करतोय त्यासाठी त्याचबरोबर आपल्याला मिडल इन्कम ट्रॅप नावाची कॉन्सेप्ट जाणून घेणं महत्त्वाचं आहे. म्हणजे मिडल इन्कम इकॉनॉमी ट्रॅप, जसं तुम्ही कुठं ना कुठं हा नक्कीच ऐकला असणार आहे. मिडल इन्कम इकॉनॉमी ट्रॅप. हा ट्रॅप काय, ही कॉन्सेप्ट का बरं इम्पॉर्टंट आहे? सातत्याने न्यूजमध्ये ही कॉन्सेप्ट कोणी दिलेली आहे? ही 2007 मध्ये कॉन्सेप्ट वर्ल्ड बँकेने दिलेली आहे. कोणी दिलेली आहे? वर्ल्ड बँकेने दिलेली आहे. आणि कॉन्सेप्ट काय? तर वर्ल्ड बँकेने उत्पन्नानुसार विविध देशांची 3 भागामध्ये वर्गीकरण केलेलं आहे. कुठलं कुठलं? रिच, त्यानंतर मिडल इन्कम आणि शेवटला आहे पुअर कंट्रीज. आता याच्यामध्ये पण पुन्हा लोअर मिडल आणि अप्पर मिडल. आता रिच कंट्रीज कुठल्या? ज्या राष्ट्रांचं उत्पन्न प्रति व्यक्ती उत्पन्न मोर दॅन 40,000 आहे त्यांना आपण काय म्हणतो? रिच कंट्रीज. ज्या राष्ट्रांचं प्रति व्यक्ती उत्पन्न लेस दॅन $1,200 आहे, लेस दॅन $1,200 आहे त्यांना आपण काय म्हणतो? पुअर कंट्रीज. आणि ज्या राष्ट्रांचं प्रति व्यक्ती उत्पन्न मोर दॅन $1,200 बट लेस दॅन $14,000 त्यांना काय आपण म्हणतो? मिडल इन्कम इकॉनॉमी. मग याच्यामध्ये लोअर इन्कम काय? $1,200 ते $4,500 आणि $4,500 ते $14,000 प्रति व्यक्ती, ज्याला आपण म्हणता येईल प्रति व्यक्ती उत्पन्न. मग वर्ल्ड बँकेला काय म्हणायचं की गेल्या 3 दशकांमध्ये फक्त 38 देश असे आहेत ज्यांनी मिडल इन्कम इकॉनॉमीमधनं रिच कंट्रीजमध्ये ट्रान्झिशन केलेलं आहे. वेरॅज देशातले सद्यस्थितीला जागतिक 75% पॉप्युलेशन जी आहे ती मिडल इन्कममध्ये आहे. कशामध्ये? मिडल इन्कममध्ये. आणि त्यांनी असं भाकीत केलंय की भारत सुद्धा या मिडल इन्कम इकॉनॉमीच्या ट्रॅपमध्ये अडकू शकतो. आणि हेच ओव्हरकम करण्यासाठी त्यांनी 3I स्ट्रॅटेजी दिलेली आहे. 3I स्ट्रॅटेजी काय इम्पॉर्टंट आहे? दॅट इज इन्व्हेस्टमेंट, त्यानंतर इन्क्लुजन ज्याला इन्फ्युजन पण आपण म्हणतो, आणि इनोव्हेशन. देशाच्या एकूण GDPच्या 40% गुंतवणूक करा. ज्या नवीन तंत्रज्ञान आहे, नवीन सप्लाय चेनमध्ये ते इन्फ्यूज करा आणि नवोन्मेषाला, इनोव्हेशनला मोठ्या प्रमाणामध्ये चालना द्या. ज्या कारण तुमचा जो मिडल इन्कमचा ट्रॅप आहे, तुमचं जे प्रति व्यक्ती उत्पन्न आता किती आहे भारताचं? आता किती सांगताय? एक सरासरी $2,800 आसपास. म्हणजे ज्यावेळेस आपल्याला $14,000 पेक्षा जास्त जायचं असेल तर आपल्याला ह्या 3I स्ट्रॅटेजी खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यावरती ज्याला आपण म्हणता येईल 3I स्ट्रॅटेजी, ही नक्कीच बघून घ्या. नेक्स्ट 5 to 10 years ही कायम न्यूजमध्ये असणार आहे. यू नीड टू मेन्शन इन युअर आन्सर्स की बाबा पर कॅपिटा इन्कम जर वाढवायचं असेल तर त्या ठिकाणी तुम्हाला वर्ल्ड बँकेने ही जी 3I स्ट्रॅटेजी दिलेली आहे ही मेन्शन करणं गरजेचं आहे. म्हणजे आपण इंटरनॅशनल कंपॅरिझन जे आहे प्रति व्यक्ती उत्पन्नाचं ते तर बघितलं, पण त्या अनुषंगाने आपण जे मिडल इन्कम ट्रॅप आहे इकॉनॉमीचा पर कॅपिटा उत्पन्नानुसार तो समजून घेतला आहे. राष्ट्रांचं वर्गीकरण कसं केलं जातं ते समजून घेतलेलं आहे. आता मूव्हिंग नेक्स्ट, देयर आर सम फ्लॅगशिप स्कीम्स. आता ह्या फ्लॅगशिप स्कीम्स ज्या आहेत ह्या आर्टिकलमध्ये डिस्कस केलेल्या नाही आहेत. मग ह्या का बरं इम्पॉर्टंट आहे आपण नेक्स्ट ह्या स्लाइड नंतर समजून घेऊया की या स्कीम्स का बरं मी ऍड केलेल्या आहेत. सोशल सिक्युरिटीसाठी गव्हर्नमेंटच्या कुठल्या स्कीम्स आहेत तर याच्यामध्ये PM जनधन योजना आहे, आयुष्यमान भारत आहे जे हेल्थ इन्शुरन्सच्या संदर्भात आहे,
लाईव्हलीहूडसाठी कोणती आहे? मनरेगा आहे, जी तुम्हाला एम्प्लॉयमेंट प्रोव्हाइड करते. त्याच्यानंतर असमानता दूर करण्यासाठी केंद्र सरकारची कुठली योजना आहे? डीबीटी असेल. त्यानंतर उज्ज्वला योजना, जी गॅसच्या संदर्भामध्ये आहे, महिलांच्या नावामध्ये तुम्हाला गॅस कनेक्शन भेटते. आणि स्किल आणि एम्प्लॉयमेंटसाठी कुठली आहे? त्यामध्ये PM कौशल्य विकास योजना आणि डिजिटल इंडिया योजना. आता ह्या योजना का बरं मी ॲड केलेल्या आहेत? तर ज्यावेळेस तुम्ही मुख्य परीक्षेला उत्तर लिहित असता त्यावेळेस या 3 गोष्टी खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. पहिलं कोणतं? की त्यामध्ये फॅक्ट्स असायला पाहिजे. सेकंड, त्याच्यामध्ये ॲनालिसिस असायला पाहिजे. आणि थर्ड, त्यामध्ये वे फॉरवर्ड असायला पाहिजे, ज्यालाच आपण सोल्युशन सुद्धा म्हणतो. म्हणजे तुमच्या प्रत्येक क्वेश्चनला तुम्ही ॲनालिसिस तर केलंच पाहिजे, विश्लेषण जे आहे ते तर केलंच पाहिजे, परंतु त्यामध्ये फॅक्ट्स पण असल्या पाहिजे, त्यामध्ये ॲनालिसिस पण असलं पाहिजे, क्रिटिकल ॲनालिसिस जर विचारलं असेल तर. आणि शेवटेसरती वे फॉरवर्ड सुद्धा असायला पाहिजे, की तुम्ही अधिकारी म्हणून याला उपाययोजना काय देताय. म्हणजे अधिकारी म्हणून जो प्रॉब्लेम आहे तो पुन्हा तुम्ही रंगू नका, त्याला तुम्ही अधिकारी म्हणून नाविन्यपूर्ण काही सोल्युशन देऊ शकता का, ते उत्तरामध्ये रिफ्लेक्ट होणं अपेक्षित आहे. म्हणूनच ही लास्ट स्लाइड मी ॲड केलेली आहे, की पर कॅपिटा इन्कमसाठी शासन काय करतंय. तर शासननी या विविध स्कीम आणलेल्या आहेत, अजून पण खूप साऱ्या स्कीम्स आहेत, त्या डिफरंट हेडिंगच्या द्वारे तुम्ही उत्तरामध्ये रिफ्लेक्ट करू शकता. नाउ मूव्हिंग नेक्स्ट, दॅट वॉज ऑल फॉर पर कॅपिटा इन्कम, जो आजचा टॉपिक आहे. जे एक्सप्रेसमध्ये आर्टिकल आलं होतं पर कॅपिटा इन्कमचं, ते आपण डिस्कस केलेलं आहे. त्या आर्टिकलमध्ये काय होतं ते समजून घेतलंय, त्यानंतर आपण त्याचे विविध पैलू बघितलेत. आता शेवटेसरती मुख्य परीक्षेमध्ये याच्यावरती कशा प्रकारे क्वेश्चन येऊ शकतो हे आपण जाणून घेऊया. आता प्रोबॅबल क्वेश्चन कसा येऊ शकतो, की भारताचे दरडोई उत्पन्नात सातत्यपूर्ण वाढ असूनही लक्षणीय प्रादेशिक असमानता कायम आहे. प्रादेशिक असमानता कायम आहे, या फरकामागील कारणांवर चर्चा करा. इथं काय विचारलंय? कीवर्ड्स बघा. कारणांवर चर्चा करा आणि संतुलित प्रादेशिक विकास सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना सुचवा. म्हणजे इथं वे फॉरवर्ड पण मागितलाय. कारण काय आहेत? जसं आपण पर कॅपिटा इन्कम विविध राज्यांमध्ये व्हॅरी का होतो हे आपण समजून घेतलेलं आहे. आता तीच कारणं आपल्याला इथे लिहायचे आणि संतुलित प्रादेशिक विकास सुनिश्चित करण्यासाठी काय उपाययोजना केल्या पाहिजे, जे आपण ज्या स्कीम्स आहेत, इफेक्टिव्ह इम्प्लिमेंटेशन असेल, डिसेंट्रलाइज प्लॅनिंग असेल, कोऑपरेटिव्ह फेडरलिझम असेल, अशा ज्या काही विविध गोष्टी आहेत त्या तुम्ही, जे आपण 3 गोष्टी विचारल्या, की फॅक्ट्स, ॲनालिसिस आणि वे फॉरवर्डद्वारे उत्तरामध्ये मांडू शकता. आता याची मॉडेल आन्सर कशा प्रकारे असू शकतं? याचं मॉडेल जर आन्सर जर बघितलं तर यू कॅन स्टार्ट विथ डिफायनिंग पर कॅपिटा इन्कम, की प्रतिव्यक्ती उत्पन्न, जे आपण सुरुवातीला काय बघितलं फॉर्म्युला, की नेट नॅशनल इन्कमला ज्यावेळेस एकूण लोकसंख्येने भाग देतो तर आपल्याला काय भेटतं? प्रतिव्यक्ती उत्पन्न. सो यू कॅन डिफाईन व्हॉट इज प्रतिव्यक्ती उत्पन्न. देन काही रिसेंट डेटा असेल तर तो पण तुम्ही कोट करू शकता, किंवा रिसेंट आर्टिकल आलं होतं त्यानुसार पण तुम्ही सुरुवात करू शकता. दे आर नंबर ऑफ वेज टू इंट्रोड्यूस युअर आन्सर, बट युअर इंट्रोडक्शन मस्ट नॉट बी मोर दॅन 5 lines. नाउ इन मेन बॉडी यू कॅन राईट व्हॉट आर द रिझन्स फॉर व्हॅरिएशन, जे विविध राज्यांमध्ये जी प्रादेशिक असमानता आहे कशामुळे आहेत, ही विविध जे रिझन्स आहेत तुम्ही सेक्टरल स्ट्रक्चर, गव्हर्नन्स, डेमोग्राफी, इन्फ्रास्ट्रक्चर वगैरे लिहू शकता. केस स्टडी लिहू शकता कर्नाटक आणि बिहारची, की बाबा कर्नाटक राज्य कसं पुढारलेलं आहे, तिथं जे शासन करते त्यांनी कशाला प्राधान्य दिलेलं आहे. IT, इन्फॉर्मेशन कम्युनिकेशन टेक्नॉलॉजी आलं, त्यातनं देशाला, राज्याची भरभराटी झाली आणि पर कॅपिटा इन्कम वाढलं. शेवटी गव्हर्नन्स एफर्ट काय आहेत का, पब्लिक डिस्ट्रीब्युशन सिस्टम जे छत्तीसगडमध्ये खूप मोठ्या प्रमाणात चांगल्या पद्धतीने राबवलं गेलेलं आहे. त्यामुळे काय होतं की PDS इफेक्टिव्हली लोक, म्हणजे जे राशनचं जे धान्य आहे ते लोकांना इफेक्टिव्हली भेटते. त्यामुळं अन्नावरील खर्च काय होतोय, जो लोकसंख्या आहे किंवा तिथले रहिवासी आहेत त्यांचा कमी होऊन पर कॅपिटा इन्कम वाढतंय. आणि वे फॉरवर्डमध्ये जसं आपण आता बघितलं तर वे फॉरवर्डमध्ये आपण डिसेंट्रलाइज प्लॅनिंग, MSME प्रमोशन, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट, स्किलिंग, फिस्कल फेडरलिझम, सो दीज आर द कीवर्ड्स. इट इज एक्सपेक्टेड फ्रॉम यू की हे कीवर्ड्स तुमच्या उत्तरांमध्ये रिफ्लेक्ट होतील. So that was all for today. It was per capita income. I hope you really liked the lecture. You enjoyed it. जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा and give us positive comment and feedback. We shall meet in the next session with a new topic. Till then, take care. Thank you so much.